नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज मी बनवणार आहे सर्वांचे आवडते पोहे. पण हे पोहे थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे मी आज व्हेजिटेबल पोहे बनवणार आहे. खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा. आणि सोबत जर चहा असेल आणि चहामध्ये वरतून दुधाची साय असेल ना, तर मज्जाच येते. तर चला बघूया कसे करायचे हे व्हेजिटेबल पोहे. तर सर्वात आधी एक कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला. मोहरी तडतडली यामध्ये कढीपत्ता घालायचे. मी इथे 5 ते 7 पानं घेतलेत कढीपत्त्याची. नंतर बारीक चिरलेली मिरची घेतलीये. आता हे साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. भाजून झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे लाल रंग येईपर्यंत. कांदा चांगला भाजून झालाय. आता यामध्ये भाज्या घालायला चालू करूया. तर यामध्ये मी सर्वात आधी घातलंय गाजर मी बारीक चिरून घेतलंय. आता हे चांगलं मिक्स करायचं कांद्यासोबत. आणि नंतर आपण यामध्ये घालायचे वाटाणे आणि फरसबी. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून भाज्या देखील घालू शकता, जसं की फ्लॉवर झाला, तेही यामध्ये घालू शकता. खूप टेस्टी लागणार आहे. जेवढ्या जास्त भाज्या घालणार तेवढे जास्त पोहे टेस्टी लागणार आहेत. तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या भाज्यांना आपल्याला थोडंसं शिजून द्यायचंय. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचंय 3 ते 4 मिनिटासाठी. भाज्या आतमध्ये चांगल्या शिजल्या जातील वाफेमुळे. आता झाकण काढायचंय. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला. भाज्या हलक्याशा शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. मिक्स करून घ्यायचे. सगळीकडे हळद लागली पाहिजे. आता यामध्ये मी घालणार आहे पोहे. मी पोहे आधी चांगले स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेत आणि नंतर यातलं पाणी काढून घेतलंय. आता हे मी यामध्ये घातलंय आणि चांगलं मिक्स करायचंय. सगळीकडे सर्व भाज्यांना हळद लागलेली असते ना, ती या सर्व पोह्यांना लागली जाईल. आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचंय. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यावरतून मस्त असा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं. सगळीकडे लिंबाचा रस लागला पाहिजे. आणि मध्यम आचेवर आपल्याला पोहे थोडेसे शिजवून घ्यायचे. झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी चांगले शिजवायचे. तर झाकण काढायचं आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. वासच एवढा सुंदर येतोय ना, खूप छान लागतात हे पोहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. आणि अशा प्रकारे आपले व्हेजिटेबल पोहे तयार आहेत. मस्त असे वरतून कोथिंबीर घालायची. आणि सोबत जर चहा असेल तर मज्जाच वेगळी येते. चहामध्ये जर वरतून दुधाची साय घातली ना, 1 सिप चहाचा आणि 1 घास पोह्यांचा, असं जर खाल्लं ना, खूप टेस्टी लागतं. तुमच्या घरात सर्वांना नक्की आवडेल. घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. थँक्यू सो मच. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.